गाडी सुपर फास्ट चाललेली, उशिरा निघालेल्या गाडीने फास्ट चालू. महाराजांना विनंती केली तर 2-2 मिनिटाच्या चालीमध्ये करा बरं का. थोडं माफी मागतो तुमच्या राणी. अजून 7 दिवस आहे, तुम्हाला लय वरडायचं. आज पहिला दिवस अखंड हरिनाम सप्ताह, गोविंद बाबा समाधी मंदिर अखंड हरिनाम सप्ताह. ज्ञानेश्वर महाराज 350 शताब्दी महोत्सव 350 बरं, ह्याला दुरुस्त करा कारण प्रत्येक महाराज चुकणार आहे. पहिला महाराज कुणी येऊ दे, कुणी त्याला नियम आहे, नाम परावून घ्यावं लागणार. मध्ये कुठलाही घेतला तरी चालतो. शेवटचा दिवस काला घ्या, काल्याचा साबण घ्यावा लागतो. काल्याच्या आदल्या दिवशी मागणी परत घ्यावा लागतो. ह्या वारकरी संप्रदायाच्या आपल्या
ह्या जी नियमावली आहे ना थोडं जतन करतो मी, आणि नियमावलीनुसार माझ्या वाट्याला मी मोठा कीर्तनकार वगैरे काही नाही, मी एक नोकरदार माणूस आहे. जसं तो मला महात्मा भेटला आणि तुम्ही सगळे महात्मे कामाला लागले, जसं मलाही महात्मा भेटला आणि मीही कामाला लागलो. काही दिवस बसून प्रवचन केलं, म्हणले बसता बसता उभं राहा आणि कीर्तन कर. करविली तैसी केली, पण वाकडी का नीट त्यांना माहिती झालं. काय माहिती, मला काही येत नाही, पण 2 तास तुम्हाला बसवणार आणि करमणूक करणार नाही. मला तुम्हाला हसवून तुमच्या जीवनाचा हास्या नाही करायचं. जीवनाचा हास्या करून घ्यायचा असेल तर हसवणारे कीर्तनकार मागवा. पाकिट थोडेसे मोठे भरून द्या, तुम्हाला हसवते. मला ते नाही करायचं. मला तुमचा मार्ग चुकल्याला मार्गस्थ करायचं. तुम्ही कुठल्या बाजूने चाललाय आणि तुम्हाला जायचंय कुठं, हा मार्ग दाखवायला मी आलो. माझी पोत फार कमी, मी फार छोटा माणूस आहे. होता त्याची कृपा, होता त्याची कृपा. काय होईल, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. मी गाढवाचाच घोडा झालेला आहे तुमच्यासमोर. दगड चालवला माऊलीने ऐकलं होतं तुम्ही, माझ्या बाबांनी हा दगड चालवला. एकदा बोललेलं ऐकलं माझ्या बाबांनी हा लिहिला होता. माझे बाम राये काय थोर, महात्मे आपल्या महाराष्ट्राला लाभले. त्या महात्म्यांचा 4 चरणाचा अभंग तुमच्या सेवेसाठी म्हणून दाखवलेला आहे. सेवा 2 तास करणार आहे. सुपर फास्ट गाडी निघाली, वेळेत मी सोडवणार आहे. 1 तासच सांगणार आहे, पण मनाचे कान करून ऐका. तुम्ही जे देव ऐकलाय, तुम्ही जे देव पाहिलाय, तुम्ही जे देव करताय आणि मी सांगतोय, माझ्या सांगण्याला ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल किंवा मग गाथाचा पुरावा असेल, मी तुमच्या समोर आरसा दाखवणार आहे. तुम्ही बरोबर आहे का चूक आहे ते तुम्ही बघा. नाम घेता उठावटे होय संसाराची, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी. नामाप्रते तत्व नाही रे अन्यथा. आपण ऐकलंय, साधन नाही रे हेतू कैसी आणि हाकाराने सांगेतो का. नाम घेता राहू नका विठ्ठल. कीर्तन गोड करून आईने केलेलं आहे ना, गोड लागणारच आहे. पण नवीन जी सूनबाई आलेली असते ना, घरातल्यानी सगळ्यांनी गोड करून खायचं असते. तुम्ही मोठे अंत करणार. वडिलांच्या ठिकाणी बरेचसे लोक बसलेले आहेत. मी तुमच्या चुका अजिबात दाखवणार नाही, पण तुम्हाला ज्ञानेश्वरी तुमच्या समोर उभी करणार, गाथा तुमच्या समोर उभी करणार. म्हणून तुकोबराय सांगतात ह्या ठिकाणी की अरे बाबा, या जो मृगजळ रहित संसार असणारा, भास असणारा संसार आहे, तुला जर सुटायचं असेल तर तुला काय करावं लागेल, साधन घ्यायला लागेल. साधन घेतल्यानंतर काय करावं लागेल, साधना घ्यायला लागेल. साधना केल्यानंतर काय करावं लागेल, समाधी घ्यायला लागेल. आणि समाधी कशासाठी, तर सुटण्यासाठी. तुम्ही जन्माला का आलो,
जन्माला काय आलो माहितीये का? सुटण्यासाठी आलो. आता कसं काय सुटायचं आणि कुठं गुंतलोय एवढं या कीर्तनात समजून घ्या. विषय संपला. समजण्यासाठी सोपं आहे. संतांनी समजून 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 सोपं 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 करून ठेवलंय. पण शहाणा तो धनी घेतो येते. म्हणे सोपे आहे सोपे संसाराची तुटी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति गुरुवातीतं सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. महायोग पीठे तटे भीमरत्यं परम पुंडरीकाय धातुंडे समागत्य ज्येष्ठं तम् आनन्दकन्दं पांडुरंगा करो तथा आणि सुपरफास्ट चालले. काय तुमच्या अन्याय नाही करायचंय. सांगायचं भरपूर आहे मला, पण तेवढ्या वेळात सांगायचं. एक तर उशीर आलाय आणि नंतर तुम्ही जांभळ्या द्यायला लागले की मला इथून हळूच म्हणते मारा ते विठ्ठल करा ना. भरपूर गटोडं सोडायचंय तुमच्याकडून आणि त्या गटोड्यातनं पाहिजे तेवढं जेवढं भूक आहे तेवढं घ्यायचंय तुम्हाला. मी तुम्हाला स्टोऱ्या सांगणार नाही, मी तुम्हाला कथा सांगणार नाही, मला येतच नाही. मी तुम्हाला म्हटलं ना आरशात तुम्ही बघा कसे दिसतात. चांगले दिसत असेल देवासारखे तर देव होऊन जा आणि संसारिक दिसत असेल तर ते धुवून जा. हे सोपा विषय, अवघड नाही, सोपं आहे. आता काय करायचंय? आता महाराजांनी पहिलं प्रथम पांडुरंगा करू प्रथम मनवा दुसरे चरण संताची त्यांचा गोपाल आणि कधी कमी करू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसुविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मते प्रकाश मने निवृत्ती दास अवधारी ज्योती. ओम नमो
माता नमन दंडवात ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळात चालवी सकळा नाम विठाला सगळं आलं आतलं उच्चारे आलं विठ्ठल विठ्ठल चांगलं नियोजन आहे उत्कृष्ट सप्ताह आहे जिथं महात्म्याचं स्पर्श होतं तिथं महात्म्याची समाधी तिथं काय कमी नसतं चांगला पकवाजा मिळाला चांगले सुरू नसताना सुद्धा पीटीवाल्या बाबांनी चांगलं माझ्या वडिलांसारखेच दिसतात चांगलं धरून ठेवलं चांगली गायक मिळालेली नाव नाही ओळखत बरं का तुम्हाला पण पहिलं मी पाहिले तुम्हाला हा तुम्ही पाहिले तुमचा चरण स्पर्श नमस्कार सगळ्यांना चरण स्पर्श नमस्कार शेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु देहू निवासी यांचा 4 चरणाचा माझं लबाडाचं काही सांगण्यासारखं नाही माझं लबाडाचं अजिबात ऐकू नका मी संसारी माणूस आहे 2 पोरं आहे घरदार नोकरी एकदम चांगलं तुमचा जो बाजारात जे माल होतो तो माझ्याकडे होतो मी बाजार समितीला कार्यरत असणारी व्यक्ती आहे निरोप देण्यासाठी संतांचा तुमच्या समोर तुमच्या गावात आलो संतांच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सप्ताह चालू केलाय आणि सप्ताह तुम्ही चालवताय अखंड सप्ताह चालवताय तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊन आजची शिवा पुनरश परत चालू करतो विठाला मला सांगा नाम घेता बुढा उठे ऐकलं नाही का कधी भरपूर वेळा ऐकलंय महाराज जुनं झाले 700 वर्षापासून ऐकतोय नाम घेता बुढा उठे पाठ आहे आमच्या पेटीवर ताला सुरात वेगवेगळ्या रागात बसवल्या आम्ही हो हे संसाराची तुटी नाम घेतलं का आणि संसाराची तुटी झाली का मुळात संसार म्हणजे काय संसार म्हणजे काय जन्म घेतल्यापासून देह ठेवेपर्यंत मधला जो काळ आहे त्याला संसार म्हणतात जन्म घेतल्यापासून मधला जो काळ आहे तो मधला जो काळ आहे त्याला संसार म्हणतात मग संसार खरा आहे का खोटा आहे संसार खोटा आहे का करायला सांगा एक तर खोटा म्हणा नाही तर खरा म्हणा कोणच काही कुठल्याच बाजूने बोलत आयुष्याच्या 7व्या वर्षी सांगतात 25व्या वर्षी का नाही सांगितलं आम्ही तुमचं भाजून नसतं दिलं ना लटकय का खरंय लटकय का खरंय लटकय आता घरी गेल्याबरोबर बायकोचा हात धरायचा पोरांचा हात धरायचा बाहेर काढून द्यायचं लटकय तर करताच कशाला मी म्हणतो तुम्ही सगळे लटके मंगळसूत्र बांधलात लटके नवरे केला आणि लटकच येऊन माझ्या समोर मी नाही म्हणत तुमच्या दारातला माणूस म्हणतो उद्या ह्यांना आहे ना रस्त्यात अडवा आणि मला लटक कसं म्हटला त्यांची बायको कुठे मला दाखवा लटके तर करताच कशाला मृग जळा कुणाचाच गणगोत बी नाही कुणाची मायबाप नाही कुणाची बायको नाही कुणाची पोरं नाही आणि इथं जे आरती कीर्तनाला आलेले ते अर्ध लक्ष घरी
पोरग झोपले, दरवाजा लावलाय, नवरा झोपलाय, बाहेरनं कडी लावली, हा लगेला उठला तर शिवाय दिले, सगळ्यांनी अगदी मनात करून आले. आणि हे म्हणतोय मृगजळाबद्दल जाईल काय, तुझं कोणच नाही, तुझं कोणच नाही, तरी सुद्धा कोण आहे का नाही, आहे. त्याच्या पुढचं एक चरण आहे बघा, काय हो पुढचं चरण, विषयाचे समतोल समसुख बेगडाची बाहुली. मी नाही म्हणत, आता ऊन चाललंय, 2-4 दिवस अगोदर आबाळामध्ये ना ढग आले होते, ढग आले होते. तुमच्या गावापुरते किती तासापुरते असतात, किती क्षणी ढग आहे तोपर्यंत सावली. लक्षात घ्या, विषयाचे समसुख किती वेळ आकाशात ढग आहे तोपर्यंत सावली, कायमची नाही. मृगजळावत जाईल नाही का. मृगजळ कसं आहे, अरे येड्या हरणाला, कुणाला येड्या हरणाला म्हणतो. हरण 55-60 आलं तर येड्या हरणाला पाणी दिसत होत. अजून बी येड्या हरणाला पाणी दिसते. काय म्हणतात आमच्याकडे, येड्या हरणाला म्हणतो. तुम्हाला नाही, तुम्ही शहाणी आहे ना, तुम्हाला कसं म्हणत, तुम्हाला म्हणूच शकत नाही. येड्या हरणाला मृगजळ पाणी भासतं आणि तीच पाणी भासतं आणि ते ताणलेलं हरिण त्या पाण्याने काय म्हणतात त्याला, भूक तहान भागवण्यासाठी त्याचा पाठलाग करत जातो. कोण, येड हरण म्हणजे. 5 गेले, 10 गेले, 25 गेले, 50 गेले हरणाच्या, कुणाचे, हरणाचे. त्या हरणाला मला सांगावं लागतं की हे हरणा, अरे हे खोट आहे रे, खोट आहे. पण खोट आहे तर परिणाम खोट पाहिजे होता, खरा कस काय, हे मात्र मला समजत नाही महाराज. तुम्हाला पाया पडून सांगतो, संसार हा खोटा आहे आजपर्यंत गादीवर सांगितलंय, पण त्याचा परिणाम खरा आहे हा कोण सांगत का बरं नाही. कल्पना करा, एक माणूस झोपलाय आणि झोपल्यानंतर स्वप्न पडले, त्याचं काय लग्न वगैरे झालं नव्हतं, 30 वर्षाचं. स्वप्नामध्ये त्याचं लग्न झालंय. लग्न झाल्यानंतर बायको घेऊन घरी आणले. घरी आलेले बायकोला आनंदाने संसार चालू केलाय, हॉटबीट मारली, फॅनबीट लावला. बायकोने कौतुकाने विचारलं, अहो आपल्याला मुलगी पाहिजे का मुलगा, कुठे चालले, तुम्ही ऐकताय का, हे कुठे चालले, मुलगी पाहिजे का मुलगा. तर ते म्हणतात, नाही मला मुलगी पाहिजे. हे कोण म्हणतं, बाई म्हणते, नाही मला मुलगा पाहिजे. बरं ऐका ना, पहिली मुलगी झाली तर तिला कुठं झोप पाहिजे, म्हणजे काय असं विचार करते, गरीब असलो तर काय झालं, मन मोठं आहे माझं, थोडस मी मागे सरकतो, मध्ये दोघांच्या झोपू. कोण म्हणते, नवरा. लक्षात आहे का कुठे येतो नवरा, कुठे झोपलेले. हा, आता त्यांना मुलगा झाल्यावर कुठं झोपवायचा आहे, मध्ये झोपव. ती म्हणली, अहो मुलावर तर एक मुलगाच का, माझ्या मनाने अजून एखादी लक्ष्मी मुलगी आली तर कुठं झोपवायचं. म्हणजे अजून सरकतो ती मागे, अजून थोडं मागे सरकलं. आता बघा, कल्पना करा, ते म्हणला 2 वर तुम्ही थोडी थांबणार आहे, 2 नाही अजून एखादं म्हणणार ना. मग असं काय माझं म्हणून मोठं अजून थोडस मागे सरकलं, फळाड कणकोट झाली. पडल्याबरोबर कमरेत मन का फुटलाय, जाता झालं, कोणाला लागलं, बाहेरचे लोक पळत आले, काय झालं कोण पडलं. मनक्यातनं मोठा मनका मधला जो होता त्यातनं एक मनका पूर्ण गेलेला होता. मला एक सांगा, दिसत होतं ते खरं होतं का नाही, मूल खरं होतं का, खरंच होतं की बायको खरी होती का,
बायको खरं नाही तर मुलं कसं झाली खरंच होते. पण जेव्हा तो जागा झाल्यानंतर पडल्यानंतर जागा झाला तर कमरेचा मणका मोडला. तो खरा का खोटा? संसाराचं दुःख खरं आहे का खोटं आहे? आपण कल्पनेत जपतो. माऊली म्हणते हे जीवा जडजडोनी वैराणी ये भक्तीचे वाटे लाग. हे जीवा जडजडोनी वैराणी ये भक्तीचे वाटे लाग. ज्या पावस्या पैंजणीचं धाम माझे हे कशाला आला रे बाबा तू इथं? संत अवताराला आले होते. अनेक प्रमाण आहे तुमच्याकडे. देव अवताराला आला होता, संत उद्धारण्यासाठी आले. तुम्ही कशासाठी आले मला सांगा. हो न कारणाची येणे माझे झाले मायेने दाविले. माझं कशासाठी येणं झालं मला सांगा. मी इथं कीर्तनाला आलोय, तुम्ही कशाला आल्यात? तुम्ही म्हणा तुम्हाला ऐकायला आलोय मी तुमचं. आता जवळजवळ 700 आपला सप्ताह किती वर्षाचा चालू आहे मला? 49. पुढच्या वर्षी 50 होईल. 50 होईल. 50 गुणिले 16 कीर्तनकार, प्रवचन 15, 8 आणि कीर्तनकार 8 आणि 15 7 आणि प्रवचनकार कीर्तनकार 8. तुम्ही वर्षाला इथं 15 माणसं ऐकली इथं ओरडून गेली. माऊली घालवला, ज्ञानोबा घालवला, तुकोबा घालवला, नाथ घालवला, नामा घालवला, तुका घालवला, सगळे घालवले. वर्षाला इथले 15 तुम्ही घालवले. त्यांचं ऐकलं नाही. माझं ऐकणार आहे का तुम्ही? मला माहितीये माझं नाही ऐकणार तरी सुद्धा एक तरी ऐकल म्हणून माझी खटाटोप चालू आहे. 15 गुणिले 50 15 × 5 = 75. किती लोक? 750 कीर्तनकार आले आणि तुमच्या समोर वाजले आणि निघून गेले. त्यांच्याने तुम्ही सुधारले नाही, माझ्याने सुधारणार नाही मला माहित आहे. तरी मी सांगण्याचा प्रयत्न करणार. कारण काय माहित आहे का? कारण काय माहित आहे का? मला दया येते हो तुमची, माझी दया येते. दया कारण काय माहितीये का? तुम्हाला अजून जे कोपऱ्यातली प्रमाण नाही माहिती. आमोली रत्न जोडी काय म्हणले? हे आमोलिक रत्न, हे रत्न दिले म्हणले. हे 3.5 हाताचं रत्न इतकं अनमोल आहे, इतकं अनमोल आहे, इतकं अनमोल आहे, इतकं क्षणिक आहे, इतकं क्षणिक आहे, इतकं क्षणिक आहे, इतकं नाशिवंत आहे, इतकं नाशिवंत आहे, इतकं नाशिवंत आहे, इतकं म्हणून उतराचा वांड आहे आणि त्याला तुम्ही मी म्हणून बसले. विठाला विठाला रत्न जोडीले रे तुझे. हे रत्न परत मिळणार नाही, 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 नाही. शेवटची पाळी मनाचे कान करून ऐका. वेळा अभावी मी खूप फास्ट सांगायला लागलो. एक प्रमाण सोबत पुढे चाललोय. मनाचे कान, मन माझ्याकडे असं करा ना. एखादी गोष्ट अंतःकरणापर्यंत न्यायचंय तर मन मला देऊन टाका आजच्या दिवस. परत न देह नाही. 184चा योनी, एक योनी, कोटी वेळा, एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म घ्यावा लागला. काय आंधळे झाले का? बहिरी झाले काय तुम्ही? एका योनीमध्ये कोट जन्म घ्यावा लागला. 184चा योनी 4 खाणे. त्या खाणीमधनं अंड, उद्बीज, ज्वार, त्या 4 खाणीमधनं जीव जन्माला येतो जातो. तेव्हा शेवटची पाळी
हा उभा धंदा म्हणलाय बघा. माऊलीने 13व्या अध्यायामध्ये एक प्रमाण दिले. हे रत्न सांगितलंय, पण म्हणले भक्ती विन जिन जळो तयाचे झाले, पण आगा पृथ्वीवरील पाषाण नसती नाही, असं का म्हणले असते. अरे जर भक्ती जर नाही समजली, नरदेह जर मिळणार, दगड कमी आहेत का पृथ्वीवर मिळेल, आणि दगडातून तुझ्यात काय फरक आहे का? ज्याला आपलं हित कळत नाही, त्याला उत्तम नरदेह मिळाला. उत्तम सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य जन्म पावे पाठी, या परी उत्तम कीर्ती भागवताचार्य म्हणतात, या परी उत्तम कीर्ती मी रचले नाही का. माझं बोलणं स्पष्ट प्रखड आणि शास्त्राला धरून आहे. काही लोकांना नाही पटायचं, हसून खेळून त्याचं 2 तास घालवायचं होतं. हे मिळणार नाही. मला माफ करा, मी तुमच्या चरण स्पर्श करून माफी मागतो. मला तुमचे डोळे उघडून जायचं आहे. परत नरदेह नाही, परत जन्मच नाही. भागवताची जन्म पावती मागितलं तरी मिळणार नाही, अजिबात नाही. हे अनमोल आहे, अनमोल रत्न आहे. अनमोल ज्याला मोलच देऊ शकत. तुमचा डोळा एक मला त्या 2 लाख रुपये देतो. तुमचं नाक दे काढून जाताना मी 1 लाख रुपये देतो. अजिबात मिळत नाही. हे लय किंमत आहे, कधी पाहिलेच नाही. उभा धंदा बनवला माणसाचा, ज्ञानाचा विनियोग दिला, सगळं दिलं, पण माणसासारखं भंगार तो माणूस वागतो. त्या माणसाला म्हणतो गध आहे का तू? गधा त्याचा नियम सोडत नाही ना. गधा माकड कसं म्हणतो? माकड आहे का तू? माकड. अरे माकड हा त्याचा नियम सोडत नाही, पण माणसाने कुठले नियम पाडेच नाही. हे माणसा, अरे हे हात पाय कान डोळे तोंड कशासाठी दिले रे तुला? कधीतरी घरी जा, विचार कर, आरशाच्या समोर उभं राहा आणि तुलाच विचार की दिले हात पाय कान डोळे मुख बोलायला पुढं काय दोन्ही पुढचं तेवढंच पाहिजे होतं मला. त्याने तू जोडसी नारायण. इथं जोड म्हणले, कर म्हणलं नाही, जोड म्हणलंय नारायण. आता नारायण कसं जोडायचं? लाईट कशी जोडून आणली मग चमकते नाही. टीव्ही चित्र आहे जोडलंय, फॅन फिरतय हवा देतोय जोडलंय. मग आपल्याला कुठतरी जोडलंय म्हणून तर मी बोलतोय. नसतं जोडलं तर काय झालं असतं? न कळाल्यामुळं, अज्ञान अवस्था झाल्यामुळं जीव काय करायला लागला? वागू नये ते वागायला लागला, खाऊ नये ते खायला लागला, पिऊ नये ते प्यायला लागला. म्हणून हे कीर्तनाची सुरुवात करावी लागली आपल्याला. हे कीर्तनाचं व्यासपीठच मार्गदर्शन आहे. कीर्तनाचं एवढंच पवित्र व्यासपीठ राहिले. हे नारदाची गादी एवढी पवित्र राहिली. आता हिकडे मी भरतेच बसल्या. आता ती बोलायला मी माफी मागून बोलतो, इकडं मी बसलेत. आता काय सांगतात? रुपये पाहता लोचनी सुख झाली भोर साजनी. काय म्हणलं मी? रूप नाही म्हणला. मलाही फोन येतात, तुमच्या गावावर मला येतात फोन आता. म्हणले महाराज हा बोला, दयानंद महाराज बोलतात महाराज तुमची सुपारी किती आहे म्हणले. आता तर मी तमाशाचा फळ काढलाय. तुमचा दोष नाही होते, आमच्या लोकांचा.
तुमची सुपारी कुठं भोपळ्यामध्ये झाली सुपारी म्हणून हा विषय कळत नाही. बिदागी द्यायला पाहिजे. गाडीला वंगण लागतं. वंगण माहितीये का? वंगणाशिवाय गाडी चालत नाही. पण साठाभर वंगण अजिबात चालत. आता साठ्यात वंगण आलंय म्हणून प्रॉब्लेम यायला लागला. म्हणून खरा विषय इथनं बाद झालाय आणि तुम्हाला बी खोटा विषय ऐकायची सवय झाली. विठाला पण टाइमपास नाही. हा माणूस परत येणे नाही. हा परत जीव जन्माला येणे नाही. काही वेळ नका घालू. कल करियो आज कर, आज करियो आज ही अभी पल में प्रलय हो जाएगा, बहरी करेगा कभी. अरे कालच जीव चांगला होता. आज कालच्या पेक्षा माझ्या चेहऱ्याला आज फरक झालाय. उद्या फरक होणार आहे, परवा फरक होणार आहे. तेव्हा नाशिवंत देह जाणार, नाशिवंत नाश पावणार आहे तुम्ही. आम्ही ह्याचा नाश होणार आहे. महत्वाचं सांगून आठवलं, नाश पावण्याच्या अगोदर याच नाशिवंतामध्ये शाश्वताचं दर्शन होऊ शकतं. काय म्हणलं मी? याच नाशिवंतामध्ये शाश्वताचं दर्शन होऊ शकतं. आता नाशिवंत काय शाश्वत काय एवढं समजून घ्या. म्हणजे हा माझा इथं ओरडलेला मला पाकिट मिळालं. हे नाशिवंत जाणार आहे. याच देहामध्ये संत आले, याच देहामध्ये देव आले, याच देहामध्ये अवतरण झाले, याच देहामध्ये क्रांती केली. याच देहामध्ये या देहामध्ये सगळं काही करता येतं. मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे या देहामध्ये होतं. इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. मग मला सांगा, या देहात महाराज मला कळलं, या देहामध्ये काय करायचं? दारू प्यायचं नाही, आळंदी पंढरपूरची वारी करायची, गळ्यामध्ये तुळशीची गोत्र माळ घालायची, ज्ञानेश्वरी वाचायची, हरिपाठ करायचा, सकाळी काकडा करायचा, संध्याकाळी गाथाचं पारायण करायचं, भजन करायचं, बैठकीचं भजन करायचं. आम्ही हे सगळं करतो. बाबांना आता विचारलं, म्हणजे तुम्ही किती दिवसापासून करता? म्हणले मी 50 वर्षापासून करतो. ही कर्तेपणाची भावना सोबत चालायला लागली. ही कर्तेपणाची भावना आणि कर्तेपणाची भावना सोबत चालायला लागली का नाही, ते भक्ती नसून कर्म व्हायला लागतं. काय म्हणलं मी? भजन कोण करतं? मी. कीर्तन कोण करतं? पीटी कोण वाजवतं? बकवास कोण वाजवतं? मी. ऐकतो कोण? मी. आळंदी पंढरपूरला वारी कोण करतो? मी. का हो? का किती वर्ष आळंदी पंढरपूरची वारी चालू? म्हणजे माझ्या वडिलांची विराची. अरे मग वडील गेल्यानंतर मी चालू केलं. हो, माझ्या पंजोबाला माळ होती, मला बी माळ आहे. का घातली मला माहिती का? वडिलांच्या गळ्यात होती, माझ्या बी गळ्यात आहे. काही लोक पुढे म्हणतात माझ्या आजोबा कीर्तनकार होते, पण आमच्याकडे नाही. मी दारू प्यायला शिकलो. तुम्हाला भेटले असतील असे मला भेटतात. त्याला म्हणतो माळ घाल ना, तुमचं घर परिवार माळ करूया. नाही, आमचे आजोबा कीर्तनकार होते. मी प्रश्न विचारला, ते दुसरं सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेव, हे तुझे आजोबा जरी संत असलं आणि तू जर 2 किलो आणून खात असेल तर तू 41-42 कुळाला परत तू नरकात घालवला. 21 कुळ नरकात घालवला आणि तुम्ही जर खायला लागल्या तर 42 कुळ नरकात घालवल्या. आता निघले म्हणून सांगतो. उद्या रविवार आहे, कुणाच्या गळ्यात माळ नाही. खरं सांगा, आता सत्ताय म्हणून तुम्ही गप बसणार, सत्ताय म्हणून गप बसणार,
सप्त्यापुरतं गप असणार, श्रावणापुरतं गप असणार. श्रावणाची अमावस्या आली तर आली की सकाळी तोंडचं अगदी असं झालं होतं ना, महिनाभर असं झालं होतं तेव्हा हसायला लागलं. अगं मायानो, अगं बहिणीनो, अगं आयानो, लक्षात ठेवा जरा माझ्याकडे पहा. तुमची 21 वर्षाची लेक ज्यावेळेस नांदायला गेलेल्या त्या लेकीनं रात्री थोडा येतो दे, रात्री 9 वाजता फोन केला. कल्पना आहे बघा, कल्पना काय आणि खरंच वास्तव आहे का नाही सांगा. फोन केला, आई अगं काय माहिती सांग ना ग. आई माझं पोट कापलं ग. अगं कसं कापलं, काय कापायला गेली होती, कुठला चाकू आणून घेतला बाई, कसं कापलं असेल बाई, रक्त लई निघतंय का ग, पप्पाचा बाप कुठे गेला, फोन तरी लाव ग. अगं कुठे गेला बघ, काय बाई कशाला ही कार्टी कापायला गेला असेल, रक्त कापलं असेल, पोट कापलं असेल. अगं काय तिथं झालेलं आहे. आणि अंतःकरण कुणाचं रडतंय, कुणाचं, तेवढ्याच पोप्याचा बाप येतो, कुठं गेला होता मारायला, दीदीचं पोट कापलं, तुम्हाला कळतं का नाही, फोन लावा बरं पटकन. बिचारी रडत होती हो. 21 वर्षाची मुलगी रडायला, नांदायला गेलेली, रडायला लागलेली. एवढी तळमळ व्हायला लागली इकडं, एवढी घालमेळ व्हायला लागली इकडं. आता तीच रविवारचा दिवस उघडतो. पुण्यातलं सांगतो मला तुमच्या घरातलं माहिती नाही का सांगा. रविवारचा दिवस उघडतो, दयानंद भोसले उठले का, हात पाय तोंड धुवा पटकन आणि पटकन ते नामाने ना कापलं जाबर पटकन नंबर लावून आमचे एक पिशवी दिली, ते स्वतःच्या हाताने विणलेली घेतो. ते बावळट दयानंद घेतो हातात, बायकोच ऐकून जातो आता तिथे एक माणूस असतो आमच्या इथं, त्यांनी कमरेला लुंगी गुंडाळलेली असती, त्याचा अंगार का घाण झालेला असतो रक्ताने. तिथं गोट्यात एक पिल्लू शेळ्याचे पिल्ल बांधलेले असतात, त्याच्या समोर हिरवगार गवत असतं. गवत असलेलं, गवत खायलेलं, त्याच्या मम्मीच्या प्रश्न, त्याच्या आई प्रश्न, तो बाळ ओढत एका पायाला धरून आणत असतो. बाळ पायाला धरून ओढत कुठं आणलं जातं, कुठं त्या लुंगीवाल्या बाबापाशी. ते उलट आवाज देत, आई सांग ना मला कुठं चालवलंय, बघ ना मला कुठं चालवलंय. आता तिकडनं बांधलेली आई ना, बोट कापलेली आई कसं ओरडत होती तसं तिच्याही अंतःकरणावर, अरे बाळा, अरे कुठं नेतो रे मला, अरे सोड रे ते, त्याचा पहिलंच पायाला लागलेलं, अरे धरून बोलू नको रे, अरे कशाला नेतो. तिची तळमळ वाचा नसली तरी काय झालं, तळमळ आहे का नाही. आता पुढं काय झालं बघा, डोळ्यासमोर उद्या खाताना दयानंदची आठवण येतो मला. हे काय सांगतो तुम्हाला, एका काबुटी खाताना माझी आठवण आली पाहिजे बघ. ते लुंगीवाला बाबा पाठीमागच्या पायावर पाय देतो, पुढचे पाय दोन, छोटा भाई पाय पकडतो, तांब्या भर पाणी भरून आणलेलं असतं, तांब्या भर पाणी त्याच्या तोंडात 2 थेंब पाणी टाकतो आणि कर सुरा चालवला जातो, तुकडे केले जातात आणि ते तुकडे भरून वजन करून तुमच्यापर्यंत. अरे तुम्ही माणसं आहे का, हे माणसाच्या माणुसकीला पटल असं आहे का, आहे कसा बर, त्याचा परिणाम काय होणार आहे इकडे परिणाम पण ऐकून जा. जे तुप खाणारे पोरं तुपासारखेच होणार, तुपासारखे. गावरान पाडस पाहिले का गायचं, गावरान बैल, पांढऱ्या गायचं बैल पाहिलाय, आणि जर्सीच पाहिलं का. अहो 2 किलोमीटर गावरान गायचंय, मला माहिती आहे, मला अनुभव आहे. उभ्या शिंगाची पांढरी गाय माझी होती, 2 किलोमीटर झाल्या लगेच कळत येणार. उद्या सकाळी ना जरशा गायच्या खोंडाला आवाज द्या बरं, जाऊ द्या बरं. ते सोडलं तर ते तुमच्याच मागे लागतं प्यायला. मला एक सांगायचंय, जे तुम्ही पोरांना घालाल
त्याच रक्त बनणार आहे, त्याच मांस बनणार आहे, त्याच हस्ती बनणार आहे, त्याच वीर्य बनणार आहे आणि त्याच्याच पुढे पोरं बनणार आहे. म्हणजे न कळत तुम्ही बोकडाच्या अवलादी तयार करायला लागले आणि तुम्ही म्हणता माझा पोरगा महाराज मंदिरात घेऊन जा ना. कसा आणावं या महाराजांनी, कसं त्याच्यावर संस्कार करावं, त्याचे संस्कार कुठे? तुम्ही पहिलंच त्याच्यात बोकडाचं रक्त घातलंय. समजतं का? समजलं असतं तर आजपासून माळ घाला, डाला विढाला. अहो काय येते छत्रपती पोटाला, काय येत नाही धर्मवीर संभाजी महाराज पोटाला. काय एकमेकात क्रोध, एकमेकात तिरस्कार निर्माण झाले. का 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 होतंय असं? तुमच्यामध्ये रक्ताचे भेसळ झाले, तामस रक्त आले आतमध्ये, तामस. माणूस माणसाला राहिला नाही आता. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर समोरच्याला मोठेपणा द्या, तेव्हा तुम्ही मोठे व्हा. नाहीतर आम्ही खेकड्यासारखं चालले, आता खेकड्यासारखंच चाललंय. आपण नदीला खेकडा धरणारा होता म्हणला, मी म्हणलं माशाचं टोपलं झाकून ठेवलं, खेकड्याचं काय झाकून ठेवला नाही रे. ते म्हणले महाराज तुम्हाला नाही माहिती काय, पहिल्या खेकड्याला टाकले ना त्या खालच्या त्याला धरून ठेवले, वरच जाऊ देत नाही. तसं आपलं मराठ्यांचं काम झालं. आपली नावाने सांगतो मी तुम्हाला, विठाला विठाला. आजपासून आपल्याच माणसासोबत खरेदी करायची, आपल्याच माणसापाशी जायचं, आपल्याच माणसाचं कर्म माफ करायचं, आपल्याच माणसाला छातीला लावून घ्यायचं, आपलेच माणसं मोठे करायचे, आपला समाज मोठा, मी पण झालो मोठा. मला हे काही सांगायचं नव्हतं, वधाने निघलं म्हणून सांगितलं. विढाला विढाला. थोड्याशा चुका दुरुस्त करून मी तुम्हाला परत आणलो. हा नरदेह त्याच्यासाठी नाही. हे माणसा, आजपासून पवित्र तुळशीची माळ घाल, माणसाचा अर्थ राहा. माणसाला माणूस केला जातो. एकदा मंदिरात दगड गेला तुमच्या समोर, देव झाला येडे आहो. या नरदेहामध्ये येऊन पशुगा होय पडया, नरका कुचला होय. एक बार नरकर्णी करेस, नरका नारायण बन जाय. काही म्हणता येतं, त्याला ट्रान्सलेशन म्हणतात. इथून पतन करता येतं, इथून सचित आनंद होता येतं, इथून काही करता येतं. फक्त हात धरला पाहिजे. ऐशी आमचा पदर धरा, देव येईल असं मार्गदर्शन. बेवडा भेटला की बेवडा निश्चित होणार, दारुड्या भेटला की दारुड्या निश्चित होणार, बोकडं खाणारा भेटला की बोकडं खाणाराच होणार, पैलवान भेटला की पैलवानच. आणि हरिभक्ती पारायण जर भेटला तर, खरा तत्वज्ञानी जर भेटला तर कमीत कमी माणूस तरी होऊ शकतो, माणूस होऊ शकतो. ए माणसा, एक काम कर. आता अवघड आहे, कीर्तनकार भेटल पण संत भेटणं अवघड आहे. संत गेले आता, कीर्तनकार भेटत. क्षत्रिय म्हटलं, दयाळू आणि ब्रह्मनिष्ठ.
अशी व्यक्ती तुम्हाला भेटली पाहिजे. क्षत्रिय अभ्यासक पाहिजे, दयाळू पाहिजे. हा त्यावेळेस मात्र त्याचं जर नुसतं चरण रज जरी लागलं तर तुमचं अहमचं सोहम होईल. विठाला संत चरण रज लागता संत चरण निर्गुण चरण त्याला म्हणतात. परंपरेनं आलेलं ज्ञान. हे ऐकायला थोडं जड जाईल तुम्हाला. निर्गुण चरण कशाला म्हणतात? परंपरेनं आलेलं ज्ञान. मग ज्ञान कशाला म्हणतात? मी पेटी वाजवतो मला ज्ञान आहे, पकवाज वाजवतो मला ज्ञान आहे, मी गातो मला ज्ञान आहे, सुराचं तालाचं मला ज्ञान आहे, ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे. मी ते ज्ञान नाही म्हणतो. 4 पडे 6 पडे 18 की पाठ एक आत्मज्ञान की खबर नहीं वो बड़बड़े भाट में भाला. मग आता तुम्ही महाराज, आता तुम्ही काल आले, टेंटवर आले, धोतर गुंडाळलं, कंबर बांधलं, आम्हाला सांगता का आमचे 50 गेले. पण प्रमाण शिर ऐका, 1 नाही 10 प्रमाण मी देईल. ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. भावे आपणाशी आपण मुख्य देवास जाणावे, स्वस्वरूप ओळखावे, नित्य नित्य विचारावे, या नाव ज्ञान गा. मी आता एवढं सांगितलं, माझं सांगायची गरज नाही. ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तुम्ही कोण आहे आज मी तुम्हाला ठामपणे सांगूनच देईल. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? कोण कारणाशी येणे माझे झाले. माझ्याकडे बघा ना, उद्या बाबा इथं राहणार येतात माझ्याकडे बघा. मग तुमच्याकडे किती वेळ झाला बाबांकडे बघायला लागला. बाबांचं चाललंय व्यवस्थित चाललंय, त्यांचं अनुसंधान एकदम व्यवस्थित चाललंय. त्यांच्याकडे बघा, ते दारू ते सतत चाललंय. त्यांचा जामवर जाम चालू. तुम्ही त्यांच्याकडे कशाला बघता? माझ्याकडे बघा, तो जाम मी तुम्हाला वाजणार आहे. तुम्ही जा माग. जन्म किती वर्ष झालं? 25 वर्ष. जा माग. किती वर्ष झालं? आईच्या उदरात गेल्यानंतर तू 1.5 महिन्याचा होता. त्यावेळेस तुझ्यामध्ये तू होता का? 1.5 महिन्याचं बाळ, त्याच्यामध्ये चैतन्य नावाची वस्तू असते का? आता एवढं स्पष्ट सांगतो, असते का? नसते. नो मुवमेंट. त्याला जरी चेक केला डॉक्टरने तरी मुवमेंट नाही. 1.5 महिना झालं. तुम्ही 2.5 महिन्यानंतर या. 2.5 महिन्यामध्ये तो येणार आहे. त्या 2.5 महिन्यामध्ये ते येणार आहे. यायचं तुमच्या हातात नव्हतं. जन्म घ्यायचं तुमच्या हातात नव्हतं. जन्मायचं तुमच्या हातात नव्हतं. संसार तुमच्या हातात नाही. मरण तुमच्या हातात नाही. कीर्तन करणं तुमच्या हातात नाही. ऐकणं हातात नाही. मग तुमच्या हातात आहेच काय? आईच्या उदरामध्ये 2.5 महिन्यानंतर तुम्ही प्रवेश केलाय. तुम्ही मी काय म्हणतो? 5 तत्वांनी नाही म्हणलं. 5 तत्वाचं शरीर आईच्या उदरामध्ये आलं. हवेमधनं हवा घेतली, पाण्यामधनं पाणी घेतलं, उष्णपणा घेतला. 5 तत्व एकत्रित आले, आईच्या उदरामध्ये धड बनलं. धडाला चैतन्य नावाची शक्ती. त्याला आत्मचैतन्य म्हणा, रामचैतन्य म्हणा, विठ्ठल चैतन्य म्हणा, कुठलंही चैतन्य म्हणा. चैतन्य म्हणलं मी, देव नाही म्हणलं. देव म्हणले की तुमच्या डोक्यामध्ये राम आलाच, तुमच्या डोक्यामध्ये कृष्ण आलाच, तुमच्या डोक्यामध्ये विठ्ठल आला. मी देवाची विभाजनी तुमच्या डोक्यात करणार नाही. विठ्ठल एक स्वरूप आहे, विठ्ठल एक राम आहे, विठ्ठल एक रामाचं स्वरूप आहे, राम नाम एक स्वरूप आहे. आता कळलं का नाही मला नाही माहिती. नसेल तर माझा कीर्तन संपल्या हात धरा आणि म्हणा ते कळलं नाही तुम्ही मला सांगा, मी सांगून जाईल. विठ्ठला आता आईच्या उदरामध्ये तिथं कळलं महाराज आम्ही जन्म घेतलो. जन्म घेतल्यानंतर तिथे एक अभंग लिहिला होता महाराजांनी. एक वेळ तरी या दुःखा वेगळे. आईच्या उदरामध्ये दुःख जास्त व्हायला लागलं, मळमूत्र तोंडा यायला लागलं आणि लय दुःख व्हायला लागलं, यातना व्हायला लागल्या. आणि मग
आईच्या उदरामध्ये गर्भाशयामध्ये त्या देहामध्ये जे चैतन्य आहे त्याला काय म्हणायचंय? देव म्हणायचंय का? मी त्यो राम म्हणतोय, त्यो राम म्हणतोय, हा राम म्हणत नाही. मी हा राम नाकारत पण नाही. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही पाकिस्तानवर आले नाही. एक राम दशरथ का बेटा, तुझा राम घटघट में बेटा, तिजा राम जगत पसारा, चौथा राम सबसे न्यारा, मैं उस राम की, उस राम की चेतना शक्ति से बोल रहा हूं. कौन सा राम? एक राम घट घट में रहता, ओ राम. अजून भी नाही कळलं काय झालं. तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही, प्रमाणावर भरोसा आहे. रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही मला छाया. नामदेव ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे विठाला विठाला देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही नाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्म देवा, अखंडित सेवा करा त्याचा. ज्ञानी दोन प्रमाण सांगितले. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव प्रमाण, आत्मा हा निधान. आता तुम्हाला पटलं बघ. आता तुम्ही नाकारू शकत नाही की आत्मा देव आहे, आत्मा देव आहे. आता ये तुम्हाला विनंती करतो, प्रार्थना करतो, चरण स्पर्श करून हात जोडून विचारतो, देव मंदिरात आहे का देवाचं मंदिर देवात आहे? आता अवघड झालं. आता अवघड आहे. मंदिरात देव आहे का देवात मंदिर आहे? चला आता सोपं. देवात मंदिर आहे. वा शाबास. विधाला विधाला कसं सांगितलं माहिती नाही, पण खरं सांगितलं. आता तुमचं कन्फ्युजन चाललं होतं. इकडे महाराजांना म्हणावं देवात मंदिर आहे तर आतला देव नाकारला का? आत हरी बाहेर हरी. त्यांनी म्हणलं ते चुकीचं नाही. मग ज्ञानेश्वर महाराज काय आम्हाला अज्ञानाला कळत नाही हो. मग देव कसा मंदिरात आहे आणि मंदिराच्या बाहेर आहे जरा सांगता का? आता कळलं का? आता याच्यापेक्षा प्रमाण नका देऊ ना. घनदाट देव नाही अशी जागाच नाही. माझं बोलणं देवाचं अस्तित्व आहे. माझा शब्द सुद्धा देव आहे. आता तुम्ही मला दगड घातले तरी चालत. माझा शब्द सुद्धा देव आहे. शब्दाचा उगम सुद्धा देव आहे. तुम्ही ऐकतात ते ऐकतात. देवाचं अस्तित्व असल्याशिवाय ऐकत नाही. हो ताई बसा ना. हो नका हो, मी तुमच्या पाया पडतो. हळूहळू सगळे उठून जायचे. मग काय थांबायला सांगू का मी? विडाला विडाला
त्याला जागे करता येतं. गोधडी तोंडावर घेऊन डोळे झाकून पडलेला नाही, नाटक केलेला नाही. तुम्हाला खरा विषय सांगायला लागलं की जांभळ्या जेलात मला माहिती होत, म्हणून खरा विषय इथं सांगत नाही. कारण हे निरसं दूध आहे, पचत नाही. एक तर धंडाळी लागल, नाहीतर पिणारच नाही. माझा विषय ऐकायला शास्त्र संमत आहे, जड वाटत. शास्त्र संमत आहे, शास्त्रों में बात है, भक्ति के हाथ है, प्रेम बिना पाता नहीं, ब्रह्म तो सत्य है, भरला घनदाट हरी दिसे, देव नाही अशी जागा कुठंच नाही. हे तर पर्यंत आपण आलतो. मग मला सांगा, ह्याचं ज्ञान इतर योनींच्या ठाई हा विषय जमलचा? हे फक्त माणसाला घेता येईल, माणसाला निश्चित घेता येईल. मग मला एक सांगा, दगडामध्ये देव आहे का नाही? आहे का नाही? मानून का जाणून? म्हणून हे जाणत नाही कुठे भजे थोडच्या सामन्यावर जाणून घे म्हणजे. हा, दगडामध्ये तेवढाच आहे, दगडाच्या वर बी तेवढाच आहे. गाढवामध्ये आहे का नाही? सुज्ञ माणसाला पाठीमाग गाढवात पाहिला, गाढव देव होता का गाढवात पाहिला? अहो, गाढव देव नव्हता का? नामदेव महाराजांच्या पुत्र्यात देव नव्हता का? नाही का? मग आता मला एक सांगा, ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती झाला 21 दिवसानंतर त्र्यंबकेश्वरापासून समाधी लागलेली समाधी सोडली, आळंदीला पायी यात्रा करत आले. पहाटेचा पहर होता. पहाटेच्या पहरामध्ये घरी आल्यानंतर 3 जण भावंड दिसतात. 3 जण भावंड दिसल्यानंतर ज्ञाना उठतो, कोण आलं या बाबा? तर पाहतो तर मोठा बंधू आहे. मोठ्या बंधूला म्हणतो, आपले आई वडील इंद्रायणीच्या त्या पाण्या डोहामध्ये देहांत प्राश्चित्त करतात आणि तुम्ही कोण नाही. आम्ही 3 भाऊ फार रडलो व दिदी फार रडली, दादा फार रडला. आम्हाला कोणीच पाणी दिलं नाही, आम्हाला कोणीच सांत्वन केलं नाही. तुम्ही कुठे गेलते दादा? आज महिना झालं. तुम्हाला आम्हाला लोक वेगळं वेगळं सांगतात, वाघाने खाल्ला म्हणतात, चुकलं म्हणतात. तरी त्या निवृत्ती दादांच्या तोंडावर तेवढं मात्र परिवर्तन झालं नाही. असं का झालं? काय झालंय? ज्ञानेश्वर महाराजांनी टोटळी मारली, दादा तुम्हाला काय झाले? दादा म्हणतात, खूपच येते नासे नाचील येते पुनर्रपी दिसे गरे घटे काय यंत्रे दैत्रे. देह जन्मलाय, देह जगणार आहे आणि देह जाणार आहे. आतलं चैतन्य येत नाही, आतलं चैतन्य जात नाही, आतलं चैतन्य येत नाही. आतलं चैतन्य काय? मन बी नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, आतली पाय तत्व नाही, षडविकार नाही, काम नाही, विषय नाही. मग मी कोण? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आहे मी कोण? कोण म्हणतंय? बोला ना, कोण म्हणतंय? तुम्ही इतके वेळ मी बोलेला ऐकलंच नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बोला केव्हा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्ती दादाला आहे मी कोण? मी कोण आहे मला सांगा ना.
आता दिसतंय समोर ज्ञानेश्वर महाराज आहे, तरी सुद्धा मी कोण आहे ही उत्कंठा काय लागावी? सर्वांच्या हृदयदेशी मी अमका आहे ऐसी, जे बुद्धी स्मरे अहर्निशी ते वस्तू मी ना. मी ते वस्तू आहे. कुठली? मी येत नाही, मी जात नाही, मी आलो नाही, मी जन्मलो नाही, मी मेलो नाही, मी तसाच आहे. मी तेच आहे. ओळखारे वस्तू सांगारे, ओळखारे वस्तू हे जेव्हा ओळखारे वस्तू ओळखा. ती वस्तू तुमच्या पुरती मर्यादित नसून विश्वभर. एकचे धागा नाना कपडे. 6 वर्षाची 7 वर्षाची मुक्ता या बनलेली ती बघा. 50 वर्ष जगला, 60 वर्ष जगला, 80 वर्ष जगला. एकची धागा नाना कपडे. एकच धागा आहे पण कपडे मात्र वेगवेगळे. कुठलं साडी आहे, धोतर आहे, फेटा आहे, कलर वेगवेगळे. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, एकची सोने नाना लेणे. सोने एकच आहे, अधिष्ठान सोने एक आहे, अलंकार वेगवेगळे. कोण नकटे, कोण पांढरे, कोण गोरे, कोण काळे, पण आतलं चैतन्य सोनं एक 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 आहे. ते एक. मला एक सांगा, जर तुम्हाला खरोखर जर कळलं, आता मला सांगा तुमच्यामध्ये देव आहे आता कळलं नाही? कळलं का? एक तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा. नसेल तर अजून सोपं करून सांग. एक हरी आत्मा जीव दुपारी ठेवा कीर्तन. म्हणजे 2-4 माणसं का असतात. म्हणजे आपले काय जेवढे ज्ञानी आहे तेवढे बस केलं. मला मग सावकाश सांगता येईल. एक हरी आत्मा. आता मला सांगा कुत्र्यामध्ये देव आहे का नाही? आता नाही म्हणू नका राव, मी सांगितलं आत्मा कुत्र्यात आहे का नाही. मग देव आहे का नाही? आहे. गाढवांमध्ये आहे का नाही? आहे. बायकोमध्ये आहे का नाही? सांगा. आहे का नाही राव? बायकोमध्ये आहे का नाही? आहे. उद्या सकाळी उठले, आंघोळ केले, कपडे घातले, भुक्का लावला की बायकोच्या पाया पडत
समोर एकदम परफेक्ट. हा सर्वांसाठी राम देहादी ये किती प्रमाण सांगू तरी तुम्ही ऐकत नाही. मीठ ऐकतो. पाहे पाद दूध पवित्रावी गोड. व्यासपीठ चालक कोण? व्यासपीठ चालक कोण? चुकलं तर मला सांगा. अश्रद्धानाम पुरुषा धर्म शिष्य परम तप. पाहे पाद दूध पवित्रावी गोड. पाशी त्वचेची पदराड. परी ते अभिरुनी गोचिड. सा कमल गंधारी दौरी. परी परागे सेवीजी जेराची कुली. या देवाच्या परमी लोह्यारोतील या हाती सहस्र विपरीत येत बसो योग वाजू करीत. पुढची ओवी काय माणसं सगळ्याला पाठ आहे पाठ. तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम. हे भ्रांतासे काम. मला सांगा हे लायकीचे हे नालायक आहे असं होऊ शकतं का? हे लायकीचे हे नाही लायक असं होऊ शकतं का? हे लायकीचा त्याचा देव आपला आणि हे नालायक देव असं होऊ शकतं का? हे ज्ञानी विननासली बुद्धी वेदासी आली कल्पू नये कल्पले. या ज्ञानेश्वरीच्या ओव्या नुसत्या पाठ करायच्या नाही. पाठ करायच्या नाही. ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान झालं पाहिजे. बायको मध्ये जोपर्यंत देव दिसत नाही तोपर्यंत साधना करा. मला एक सलमान खानच्या बापाची मुलाखत मी ऐकत होतो. इथं सांगणं योग्य नाही. मी माफी मागून सांगतो. म्हणले रात्री प्यायला बसलो. किती वेळ पिता म्हणून एकाने विचारलं. म्हणलं ते कामगार बाई आहे ना झाडूवाली स्वयंपाक करणारी ती सुंदर दिसायला लागली. मीच पिणं बंद करून टाक. म्हणजे नशा पूर्ण झाली. इतकं प्या बायकोतला आहे ना आपला अहमपणा गेला पाहिजे. बायकोतलं सोहम पण दिसलं पाहिजे. हे काही गमी चमत्कारिक आहे का? मी सगळं त्यांचं सांगतो. बायकोच्या पाया पडा. बायको देव बघा. पुरींना वाचवा. पुरींना सांभाळा. बापाचा आदर करा. हे मी त्यांना सांगतो. ते काही कमी आहेत का? अहो आमच्या इकडचं सांगतो. आमच्या इतक्या करामती बायका आहेत ना. मला तर असं वाटतं ना यांचं काय बोलावंच नको. आता 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 दिपोळी चालू आहे. आमची बायको म्हणजे मला 500 रुपये द्या. म्हणलं कशा? ते सांगायचं नाही. द्यायचं का? म्हणलं कशाला सांगा? म्हणले तुम्हाला कशाला सांगायचं? स्पेशल करून यायचं नाही. तुमच्यात नाही ना करत करून. स्पेशल म्हणजे काय असतं? बरं भावाच्या नात्याने मला सांगा एकदा स्पेशल म्हणजे काय असतं. काय मलाही नाही माहिती काय. एक दिवशी बायकोला घेऊन गेलो. रोडवर उभं राहिलो. रिलायन्स मार्टचे तिथं आहे की आतमध्ये पुढे. रोडवर उभं राहिलो. दळायला लाईन होती तसं लाईन होती तिथे. दळायला लाईन कसं असते तसं लाईन. आणि मी गाडीवर उलटी गाडी करून बसलो पाहिजे. आता येईल ते होईल. आणि आतमध्ये गेलो. म्हणलं जाऊ दे आता 1 तास झाला. म्हणलं बाबा जाऊ दे चल परत जावं म्हणून गेलो आतमध्ये. दरवाजा लोटला आणि आमच्या बायकोच बस समोर उभी होती. खाटवर त्या ह्याच्यावर बसली होती चेअरवर. ती चेअर अशी घुमत असते. काय करतात काय माहिती. मी आमच्या बायकोलाच म्हणतो मॅडम आमची बायको कुठे? अहो अशी पांढरी फिट करून टाकली तिने. एवढ्या करामती बायका. अहो लई करामती आमची इथली लोक. आमची एक मांजर आहे पांढरी शुभ्र मांजर आहे. तुम्हाला आलं तर दाखवून मी. आमचे खालचे भाडे करू आहे ना. आता मांजर आहे बरं का पांढरं शुभ्र आहे. आमचा भैया आला इथे विचारा त्याला. तर गुम्हा आला इथे. पांढरी शुभ्र मांजर आहे. आता माझे कपडे कसे येते? त्या मांजराला दररोजात आहे ना. दररोजात झाडू मारताना झाडू हातात ठेवल्या असं उभं राहील. असं खालची बाई खालची मांजराकडे बघून आला बाई रात्रभर जाऊ. कुणाला? मांजराला. पांढरा
दगडा फेकतय, फिरत असेल रात्रभर बोंबलत मांजराला, मला नाही. तुमचं करामती म्हणजे मला काय सांगायचंय कळलं. तुमची करामत म्हणजे माहिती नाही का? 100% कळत होतं ती मलाच म्हणत होती, पण मला तर टेरिंग नाही ना. बोलणार कसं ते म्हणत. तुला कुठं बोलले मी मांजराला बोलले. दिसाला पांढरा फेक हिंडतोय रात्रभर बोंबलो मी. कमी आहे का विठाला? कुठं होतो आपण आता? नका म्हणून कीर्तनात कुठं होतो? सर्वागती राम ते हाती एक कधी कळत मला? एक सांगा, चैतन्य देव आहे 1 मिनिटात सिद्ध करून दाखवतो. आता तुमचा देह एका गावामध्ये आम्ही गेलो होतो, तिथं गाईचा बाजार होता. कल्पना करा, गाईचा बाजार होता. गाय पांढरी शुभ्र गाय होती, पांढरी शुभ्र गाय होती. गाय विकून टाकली, गाय 50,000ला विकली. सौदा झाल्यावर दाखला बनवतात उभ्या शिंगाची, पांढरी शुभ्र, शेपटीला काळं, दाखल्यात सगळं असतं. आणि गाय विकली. बाबांसारख्याने गाय घेतली. गाय घेतल्यानंतर गाय उचलायच्या टायमाला गाय त्या टेम्पो मध्ये घालताना गाय परत रिवास आली, गाय खाली पडली, गाय मेली. गाय मेल्यानंतर तो म्हणला आता ही गाय तुझी तू परत दे, घे आणि माझी 50 दे. हे भांडण चोंडीला पकडण्यापर्यंत आलं. आता तिथं पंच होतं, पंचाकडे आलं. त्या पंचाने म्हणले गायीचा दाखला. दाखल्यात जशी गाय होती, शिंगे उभे होते, शुभ्र पांढरी होती, अंगावर डाग होते काळी आहे, पांढरी काळी शिपटी होती आहे, कास मोठे होते, 4 फणा होते, 3 लिटर दूध द्यायची, सगळं आहे. हे सगळं दाखल्याप्रमाणे गाय समोर होती ना? होती का नाही? मग गाय गेली कसं काय म्हणतोय तो? तुम्हाला नाही कळत का? तुम्हाला परत कीर्तन चालू करू का? दाखल्याप्रमाणे गाय होती का नाही समोर? नाही कळलं का? जाऊ दे, म्हणू दे. तुम्हाला नाही कळत, तुम्ही नाही बोलले ना असं वाटतं यांना. हे तर एकतर लय शाणे असते, नाहीतर मग काहीच नसते. माझं बोलणं कळत नसतं. हे कीर्तन करायला असं होतं बरं का, कुठल्या तरी एका मार्गाने चालतो कीर्तनचा. हे तर लई शाणे असते, नको बाबा. मला एकाचा फोन आला, आता हे नाही कळलं, हे 2 मिनिटात सांगतो बाबा. ते तर कळतंय का बघा. एकाचा फोन आला, म्हणजे बाबा माझी बायको मेली. आता बायको मेली म्हणल्यावर गेलो मी पडत. बायको आणली होती ससूनवर, 9वारी साडी चांगली घातली होती, मेकअप केलेला होता चांगला, एवढा टिकोबा लावला होता, कुंकू लावलं होतं चांगलं, आणि काळे भोर केशे. आणि बायको मेली म्हणून बायको तर समोर बसवली. गेली काय? गेली ते बायको होती का? दिसती ते बायको होती. आता तरी बोला ना, गेली ती बायको 5 वाजता गेली, ते बायको होती का खाली आहे ती बायको आहे? अहो, तुमचा देह तुम्ही आहे का तुम्ही चैतन्य आहे? मला हे तरी सांगायचंय. कमीत तुम्ही हे तरी लक्षात घ्या, तुम्ही देह नसून तुम्ही चैतन्य आहे, आणि ते चैतन्य हेच देव आहे. विठाला हा पसारा आहे, आणि हा पसारा वाऱ्यावर चाललाय. काय? पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धार. ऐकलंय हा? कुठला धागा आहे म्हणून? पंचतत्वाचा केला पतंग, धागावरीला निळा रंग. कुठला? आता ऐका. आणि मग देव, यातलं चैतन्य असणार देव विश्वव्यापक आहे, विश्वव्यापक असणार चैतन्य, त्याला देव म्हणतात. आता त्या देवाला मूर्तीमध्ये कसं आणलं 1 मिनिटात सांगतो.
राजस्थानवरनं मूर्ती आणली. मूर्ती बसवण्याचं काम आणलं. एक महात्मा मूर्ती बसवण्यासाठी आणला. 5 ब्राह्मण आले. 5 ब्राह्मणानं त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुता स्तुन्वन्ति देवस्तवेर्वेदी सांगकर्मोपनिषद गायन्ति समयमसा मघा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ते शिवगुणा. त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा 5 तास करत होते. तेव्हा तिथं एक जोडपं बसलं होतं. त्यांनी इथं हात ठेवला होता आणि असं मूर्तीवर हात ठेवला. म्हणजे काय चालू होता प्रकार सांगा. त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात. याची बी प्राणप्रतिष्ठा करावी लागते. यामध्ये बी मूर्तीमध्ये चैतन्य आहे. निघून गेला वारा, 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 निघून गेला अजिबात नाही. डोळ्याचा विषय सांगितला नाही, हाताचा विषय सांगितला नाही, पायाचा विषय सांगितला नाही, मनाने भोगायचा विषय सांगितला नाही, शब्द द्यायचा विषय सांगितला नाही, शब्द घ्यायचा विषय सांगितला नाही. मी तुमचा आत्मा देव आहे एवढंच सांगितलं. जे हाताने पायाने तोंडाने करसाल ते कर्म होणार आहे. आणि तुम्ही काहीच नाही करणार, तुम्ही स्वयंभू स्वतःच्या अस्तित्वात लीन राहणार. ते भक्ती होणार. भक्ती म्हणजे समर्पण आहे. करता तिथं राहत नाही. मी करता, मी देह, मी भरता, मी भोगता हा विषय राहत नाही. ते तुम्ही, ते तुम्ही, ते तुम्ही, तो मी, तो मी, तो मी, तो मी. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. निराकार झाले सदा माझे राहणे निरंजनी. हे ज्ञान आहे. हे ज्ञान जोपर्यंत तुम्हाला हेच ज्ञान पाहिजे असेल तर त्याला सद्गुरु रोज करायला. गुरुवचने फुटले पहाट. मी म्हणा तुम्हीच म्हणा. जोपर्यंत संत नावाची व्यक्ती, संत तत्व म्हणलं मी. संत, संत हे देह नाही, ज्ञान आहे. गुरु परंपरेनं प्रेरित संप्रदाय चालतो. मी संप्रदायाला मी एक पाहिजे, संप्रदायाचा मी एक भक्त आहे, संप्रदायाचा एक साधक आहे. आणि त्या साधक मला मिळाला होतो. मला जो जे आपणाशी घावे तो ते इतराशी सांगावे. कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या गावाला पूर घेऊन आलो मी. तुम्ही ऐका. यारे हो नकारान यारे हो कोणतरी महात्मा पुढे येईल. महाराज वेळ होत चालली म्हणून इकडे यायचंय. आता सांगा मी एक फ्लॅट घेतलाय असं समजा. माझी अवकात नाही फ्लॅट घ्यायची पुण्यात. आता पुण्यात फ्लॅट घ्यायचा म्हणला तर 3-3 कोटीचे फ्लॅट आहेत. आता एक फ्लॅट घेतलाय अशी कल्पना करा. 1 तारखेला फ्लॅट घेतलाय. आता तुमच्यात एक जण म्हटला म्हणला महाराज काय फ्लॅटची चावी दिली का तुम्हाला? आता फ्लॅट घेतलाय म्हणल्यावर पेंटिंग चाललंय, फर्निचर चाललंय, पण चावी दिली का नाही? नाही ती. मग अजून ताबा नाही. त्याचा अर्थ काय होतो? चावी दिली ते ताबा आहे.
फर्निचर चाललंय, रंगवणं चाललंय, बेड बनतोय, किचन बनतोय, सगळं होतंय, पण चावी दिली का नाही, का ताबा नाही. मग मला सांगा फ्लॅट कितीचा आहे? 3 कोटीचा. कल्पना करा, तपायाला मुंग्या आल्या तर 3 कोटीचा फ्लॅट आहे. मग त्याला दरवाजा किती लाखाचा असेल? 1 लाखाचा. 3 कोटीचा फ्लॅट म्हणजे 1 लाखाचा दरवाजा. 1 लाखाच्या दरवाजाला कुलूप किती हजाराचं आहे? कुलूप 500 रुपयाचं. 500 रुपयाचं. आता 500 रुपयाच्या कुलपाला ती चावी आहे ना, चावी, त्याला चावी इकडं फिरवलं की निघतं, इकडं फिरवलं की बसतं, इकडं फिरवलं की बसतं, इकडं फिरवलं की निघतं. ते चावी कितीची आहे? चावी कितीची? जास्तीत जास्त 25 रुपयाला चावी आमची. त्या चावीमध्ये अख्खा कुलूप आहे, त्याच चावीमध्ये अख्खा दरवाजा 1 लाखाचा, त्याच कुलपामध्ये त्याच चावीमध्ये अख्खा 3 कोटीचा फ्लॅट आहे. कशात? चावीमध्ये अख्खा 3 कोटीचा फ्लॅट आहे. चावी केवढीशी आहे? केवढीशी आहे? एवढीशी. आता ऐका, पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा आकाश व्यापक आहे, आणि आकाशापेक्षा सुद्धा नाम व्यापक आहे. नाम व्यापक आहे. आणि ते नाम तुकोबाराय म्हणला, ते नामाविषयीच त्या अभंग पहिलं चरण. नाम घेता उठा आईच्या उदरापासून तुम्हाला आता मरेपर्यंत सांगितले. अहो, नाम त्याला म्हणतात. नाम म्हणजे आता पूर्ण सांगतो एका शब्दात सांगतो. राम नाम तो सब कुछ कहते हैं, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से द्रोह प्रहलाद करे ओ नाम तुझवर. बाबा, तुमच्या वडिलांचं नाव काय? नारायण. नारायण. वडील आहेत का गेलेत? आता तुमचं नाव काय? बबन. बबन ना? तुम्हाला किती मुलं आहेत? 1. आता बघा, त्यांच्यामध्ये एक नाव बबन आहे आणि त्यांचं एक नावरस नाव आहे. त्याला माहिती, त्यांना माहिती. लग्न त्याच्यावर ठरले. नावरस नाव, कुंडली त्याच्यावर काढली, नावरस नाव. त्यांच्या सगळ्या राशी त्याच्यावर चालल्या, नावरस नाव. आता बबन आहे. आता अजून गफलत बघा काय, तुम्हाला अजून तुमचा प्रकाश होईल. आता बाबा गेले, बाबांच्या नावावर 15 एकर जमीन आहे, तर त्यांना एक पोरगा आहे. कल्पना करा, त्यांना एक पोरगा. आता बाबा जर गेलेच, उद्या जाऊ नये, गेलेच, उद्या गेल्यानंतर त्यांचा 15 एकरचा सातबारा घेऊन तलाट्याकडे, भाऊसाहेबांकडे बाबांचा पोरगा जाणार आहे. बाबांना आहे ना, ते अण्णा म्हणतोय, तुम्ही काय म्हणता? दादा म्हणता, हे तात्या म्हणतात, पोरगी त्यांची पप्पा म्हणते, गावातले लोक तात्या म्हणतात.
त्यांना तात्या नाव आहे का त्यांचं? नाही. काका नाव आहे का? नाही. अण्णा नाव आहे का? नाही. आता पोरगा गेला तलाट्याकडे, म्हणला नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. माझे बाबा बमनराव गेले आता. हा, मग त्यांचा 7वारा जो नोंद आहे ते आळा मारायचा आहे आणि तिथं वारस म्हणून माझी नोंद करायचं आहे. तर त्यांना म्हणतात बबनराव, तुमचे बबनराव वडील आहे ना, गेले ना? हा. कधी गेले? 10वा झाला आणि म्हणूनच मी आलो. बर, सांगा बरं तुमच्या वडिलांचं नाव काय? म्हणले अण्णा. जमल का? जमल? मग गावात विचारलं, म्हणले तात्या आहे. जमल? काका आहे. जमल? आप्पा आहे. जमल? ते तलाठी भाऊसाहेब म्हणाला, अरे ठेवलेल्या नावाने नको म्हणून सांगू, जे खरं नाव आहे ते आण. जा त्यांचे ते काय आहे का बघ त्यांचं ओळखपत्र. राम कृष्ण विठ्ठल केशव माधव जे अवताराला आलेले, जे देवाचे अवतार आहेत ते आपण कौतुकाने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एक जप आहे, एक जप आहे रामकृष्ण हरी. थोडक्यात अजून सांगतो, राम कृष्ण हरी म्हणजे काय सांगतो? ए जीवा, रामाचं आचरण, कृष्ण जन्माचा विचार. हे मराठ्यांना संघटन कसं करावं, हे हिंदूंनी संघटन कसं करावं, कृष्णाचा विचार करा, संघटन लगेच जमल. राम आचार, एक बाणी एक पत्नी एक वाणी, रामाचा आचार, कृष्ण जन्माचा विचार आणि हरीचा उच्चार. जे जे रामकृष्ण. हरीचा उच्चार. हरी कुठला? मी 2 तास सांगतोय तो हरी. हरीचा उच्चार, हरीचा उच्चार. रामकृष्ण हरी वाचेचा मंत्र आहे, वाचेचा मंत्र आहे. एक अनिर जप आहे, हे निर्गुण आहे, हे निराकाराचं भजन वेगळं आहे. ज्ञानदेव मौन जपमाळ हे निर्गुणाचं भजन. अजपा जपणे तेथे मनाचा साधुबोध झाला. आता अजून एक ज्ञानेश्वरीचं प्रमाण 52 किलो देतो. देखे मनुष्य जाप सकळ स्वभाव ताच भजन झाले ऐसे केवळ माझ्या ठाई परिज्ञाने विन नासिले बुद्धी वेदा असे आले कल्पने ते कल्पिले अनेक तत्व विठाला. तुकोबारा गेले देहूला, देहूच्या तुकोबारा देहूवरनं पाय गेले, धंदा काहीतरी करावं म्हणून गेले. ओतूरच्या सारख्या ठिकाणी बाबांच्या गीतावर कीर्तन चाललं होतं. चैतन्य संप्रदायाचे महामेरू, त्या चैतन्य संप्रदायाचा पायी असणारा तिथं बाबाजी चैतन्य बसलेले होते. रात्री कीर्तन झालेलं होतं. कीर्तन झालेलं तुकोबारा रात्री कीर्तनाच्या टायमाला जाऊन बसतात आणि सगळे लोक गावातले निघून जातात. त्या मंदिरात मी जाऊन आलो. तुकोबाबा 2 गुडघे टेकून समोर हात जोडतात. बाबा काय मिळाल बुद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण, आईसे सांगा तुम्ही संत जन करावा समाधान चित्त माझे. तुम्हाला असं कधी म्हणता येईल? तुम्हाला असं कधी म्हणता येईल? जोपर्यंत तुमच्या मनात असं येत नाही की माझी ओळख मला करायची आहे. मी गावाची ओळख केली, मी काकाची ओळख केली, मी तात्याची ओळख केली, मी भावकीची ओळख केली, मी सगळ्याची ओळख केली. सगळे माझे आहेत, सगळे माझे आहेत अशी संकल्पना घट्ट झाली. घट्ट. खरंच तुमचं आहे का? खरंच कोण तुमचे आहेत का? नसलं तर तू कोपरायला संतांना हे म्हणावं लागलं नव्हतं. नाही
नका, वाढदिवस नका करू, दिवे विझवू नका, मी तुमच्या पाया पडतो. आपली संस्कृती नाही रे हे. आजपासून मी शपथ घेतो की मी हिंदू धर्मात जन्म घेतलेलो आहे. माझा धर्म दिवे लावायला शिकवतो. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिवा विझवणार नाही, नाही, नाही. शपथ खाल्ली तुम्ही, शपथ खाल्ली. अरे दीपावळी आमच्या घरी दिवे लावायचे शिकवलेत आम्ही, दिवे भिजवायला शिकवले नाही. दिवे भिजवायला शिकवले नाही, दिवे लावायला शिकवले. ज्योत से ज्योत, ज्योतीला ज्योत जाऊ द्या. विठाला विठाला, ज्योत से ज्योत जगा के. हा ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की छोट पण चांगलं, जास्त लांब लचक नको. म्हणून तू बरं आहे. बाबाजी चैतन्याकडे गेले, काय मी उद्धार पावे, तू बरं आहे ना. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार. तो पाहुणे कुठला दिवस, काय अंगीकार केला, कुठला विषय होता. बाबाजी आपले सांगितले नाम कानात सांगितलं आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. वाचेचा मंत्र उठताना बसताना, उठताना बसताना, येताना जाताना, झोपताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हा अखंड होत नाही, पण अखंड एक होतो. आजप वाजप, आजप वाजप, आजप वाजप. घेणं सोडणं तुमच्या हातात नाही. त्याला त्या नामाने साक्षात्कार होतो. शेवटचं प्रमाण देतो विठ्ठल नाही बाबा. तुमच्या ऐकण्यातले प्रमाणे नाही, असं नाही. माणसं एकदम माणसं तुम्ही आहे ना, अनुभवातले माणसं आहे. हा माया जाळ नसे या नामे करुणी प्रीतीच्या कृपाने असू देवी प्रीती साधूचे पायासी. कदा कीर्तनासी सोडू नये कीर्तन पुराण श्रवण. मनने सध्यासन साक्षात्कार, साक्षात्कार झालिया सहज समाधी. तुका मिळे उपाधी गेली त्याची तुकोपरायणा. तिथं अनुग्रह झाला बाबा, तसाच अनुग्रह तुम्हाला व्हावा ही सदिच्छा व्यक्त करून ह्या कीर्तन मध्यांत आणलं. विठोबा म्हणजे माघार हरदातला घ्या मागला. ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात? फुलं. आमच्याकडे फुल म्हणतात. तोडणाऱ्या देव होता म्हणून तोडलं. तोडता तोडता गेला असता देव निघून तर तोडला असतं का?
हार घालणारा देव होता म्हणून मला हार घातला त्याने उठून. हार उठतानाच देव निघून गेला असता तर ती उठला असतं का आणि मला हार घातला असता. जर माझ्यामध्ये देव हार घालता घालता जर निघून गेला असता तर हा हार मला शेवटचा हार असता. हा शेवटचा हार असता. आता ऐका, हे फुलाला मला सांगणे, हे फुला जोपर्यंत तुझ्यामध्ये सुगंध आहे तोपर्यंत तू हित आहे. मी फुलाला म्हणतो, हे फुला तू दिसतो चांगला, मेकअप केलंय, दाढी केली, पोशाख केलाय, चांगला राहतोय, पण तुझ्यामध्ये सुगंध आहे, ताज आहे तो. ह्याच्यातनं सुगंध गेला, उद्या सकाळी ह्याचं काम कुठे, शेवटचा मुक्काम कुठे. मग या फुलाला मला असं सांगायचंय, या फुला पाटील म्हणून एवढा ताटपणा का करतो. मी फुलाला म्हणतो, मी फुला तू मला नका घेऊ, सकाळी जाणार आहे ना तुझ्यातला सुगंध, सकाळपर्यंत तरी आहे का शाश्वती. मग एवढा ताटपणा या फुलामध्ये कसं काय आलाय. आणि तुझा वापर फक्त सुगंध म्हणून केलाय. मी ह्याला म्हणतोय, याला नाही तर तुमचा गैरसमज होईल, तुमचा गैरसमज होऊ शकतो. तुम्हाला असं वाटत फुलाच्या मार्फत मलाच म्हणतो का काय, आणि मी तेच करतोय. विठाला तुकोबारायांना अनुग्रह झाला आणि तुकोबारायांना अनुग्रह झाल्यानंतर काय झाला असेल परिणाम माहित आहे का. तुकोबा काय, आपण काहीतरी ना व्यवसायाच्या इथं व्यवसाय करण्यासाठी आलतो, चला आता घरी चला. कोण म्हणते, काळकरी लोक म्हणतात चला आता घरी. तुकोबाने डोळे उघडले आणि तुकोबा म्हणतात, हरी बापरे, हरी हरी राम, घर कुठे आहे आता, आता घर कुठे. तुकोबा आपलं दिवस झालंय, आता सांगू नका काही, आम्ही मानसात नाही, निरंजनी आम्ही बाहेर, निरंजनी आम्ही बाहेर. नव झाला. काय झालं तुकोबाचं सांगू का. तुकोबाचं असं झालं, एक आहे ना मिठाची हत्तीन केली आणि समुद्रामध्ये समुद्राची खोली पाहायला गेली. येईल का हो परत. लवण पाणी असेल मिळे तैसा समरस झालो, तुझं माझं तुझं संपलं आता. लवण पाणी असे काय भरले निराळे, तैसा समरूप झालो, तुझं माझं आहे. बायको आणि मी एकच झालो, बायको आणि मी एकच झालो. आता काय झालं माहितीये का, आता वेगळं झालं ना. लोक म्हणतात आता येडं झालं ते, मलाही म्हणतात येडं झालं, येडं झालं, येडं झालं, येडं झालं.
काय झाली माहित आहे? गोविंद गोविंद मना लागली हा छंद, बघ गोविंद ते काय वेद नाही, हा छंद लागला नामाचा. आता काय झाले? माझा देह नसून मी वेळ संपले का? माझा देह नसून मी नाशिवंत नसून एक शाश्वत आहे तुकोबाराय. आता त्या टोकाला परमोच्च अवस्थेला प्राप्त झाले. तुकोबारायांचं जन्म येण्याचं सार्थक झालं. आज विठ्ठल पाहिला बाबा, विठ्ठलाची काय चला आता आपण संसारात जाऊ. आता परत आता मला संसारात अनेक दुसरे मजन आहे. आता पांडुरंग द्यावे. आता तुकोबा, तुम्ही तुकोबा आहे, घरी आवली आहे, 2 पोरे, कुटुंब आहे. आता मला नका सांगू काय. आता मी एक केले. आता माझं मन काय झालंय? माझं मन उन्मन झालंय. मी त्या स्थितीला प्राप्त झालो. मी देव पावया असे गेलो. देव प्रभूने देवा हे देवा हे हृदय मंदिरी शोधणी काय पाहिजे. आता कोठे दावे मन तुमचे चरण देखल्या, भाग गेला सिंह गेलो अवघा झाला. म्हणून तुकोबा आहे शेवटच्या चरणात काय म्हणतात मला? शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, मी पाहिलंय, तुम्ही पाहायचंय का तुम्हाला? आकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. बोलता बोलता नाम घेत जा. तुम्हाला काय करा बाबा, तुमचे हात आणि तुमचं तोंड बंद करून टाका वाटतं. डोकं बसत हरी बोला हरी बोला ना तरी हा बोला. व्यर्थ गलबला करू नका. किती राहिला आपल्याकडे वेळ? संपून गेला. ज्ञानेश्वर